आज 12 दिवस झाले, मात्र 4 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत. जे मुख्य आरोपी आहेत की सुदर्शन गुले, तो फरार म्हणून फिरतोय. काय भूमिका आहे तुमची? आणि वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा त्यांना सहआरोपी करावं, अशी वारंवार सभागृहामध्ये मागणी झाली. मात्र त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी निवेदन करताना कुठेही असं मोकाअंतर्गत कारवाई करू, पण कोणावरती करू, 2 कोटी रुपये खंडणी मागितली, त्यांना देखील सोडलं जाणार नाही असं देखील म्हटलेत. पण वाल्मिक कराडावर म्हणावं तशी ठोस भूमिका त्यांनी किंवा CDR मार्फत घेतलेली नाही. एक तर त्यांना 6 किलोमीटर वरनं उचललं, 6 किलोमीटर वर मारलं आणि 15 किलोमीटर वर टाकलं. पोलिसांनी काय यंत्रणा केली? मी ऐकलं की चिंचोलीमध्ये लोकेशन दिसलं त्यांचं, बाकीचं लोकेशन काय झालं? बरं, विष्णू चाटे म्हणून ते जे सांगत होते राजी, त्यांचा कॉल का ट्रेस केला नाही? का केला नाही ट्रेस? मग वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल करायला किंवा सहआरोपी करायला कुठेतरी शासन प्रशासन काय करते नेमकी? प्रशासन सध्या दुर्लक्ष देते सगळ्या गोष्टीवर. आज जी बोललेत का, त्यांनी जेवढ्या लवकर जेवढं फास्ट करतील ते चांगलं. आणि ते जर नाही झालं तर सर्व गाव हे आमचं रोडवर येऊन बसणार आहे. काय कोण सूत्रधार असणार, मुख्य मास्टरमाइंड कोण असणार? सगळं तपासात तर येईनच ना. CDR आले की सगळं टोटल येईनच ना. आज 12 दिवस झाले घटनेला. हा, सुरेश दस म्हणले ना की यांचे आका कोण आहेत, ते सगळं CDR सहित काढून द्या. आका आकाचे आका कोण आहेत? सगळं निघालं आता. काय सांगाल? सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन 12 दिवस पूर्ण होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन करताना म्हटलेलं आहे की कोणाला मी सोडणार नाही, कोणाची गय केली जाणार नाही. इथले जे SP आहेत अविनाश बारगळे यांना देखील तात्काळ बदली केलेली आहे. मात्र यातला मुख्य मास्टरमाइंड समोर आला पाहिजे अशी विरोधकाकडून मागणी करण्यात येत होती. सत्ताधारी आमदारांकडून देखील केली, मात्र तसं दिसलं नाही सभागृहामध्ये. अविनाश बारगळे SP का ठाकूर SP हेच कन्फर्मेशन नाही आम्हाला. अविनाश बारगळे SP तिथले होते पहिले, आता त्यांना ती बदली केली. नाही, बारगळे साहेबांचं काम केलंच ना. त्यांची बदली करण्याचा काही विषयच नाही ना. SP ने फोन उचलणार कोणाचे? खासदार साहेबांचे. कशामुळे उचलणार? तुम्हाला चांगलं ज्ञात आहे ना. मीडिया काय आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. बीड जिल्ह्यामध्ये जी होतंय परिस्थिती आहे ह्याची जाण सगळ्यांना आहे. तुम्हाला पण आहे, आम्हाला पण आहे. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरती तुम्ही समाधानी आहेत का? आणि वारंवार मग संभाजीराजे असतील किंवा इथे रोहित पवार आले, अंबादास दानवे आले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा, ह्या आरोपींचे कॉल रेकॉर्ड चेक करा. जर वाल्मिक कराड असतील किंवा विष्णू चाटे असतील यांचे कॉल रेकॉर्ड चेक करणं किंवा नाही करणं ही प्रशासकीय बाब आहे, बरोबर. त्याच्यानंतर जी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे, प्रशासनाने या गोष्टीकडे जर योग्य दखल घेतली असती ही घटनाच घडत नाही ना. ह्या घटनेला जबाबदार प्रशासन आहे, केज पोलीस स्टेशन आहे. माझा पूर्णपणे रोष केज पोलीस स्टेशनवर आहे. केज पोलीस स्टेशनचे राजेश पाटील आहेत, जे PS आहेत, आरोपी सोबत फिरतात, आरोपींना गाडीवरून फिरतात. हे जगानं पाहिलंय. याच्यामध्ये मी काय द्यायचं वक्तव्य, काय सांगायचं तुम्हाला, तुम्हीच सांगा मला. नाही, असं म्हटलं होतं की वाल्मिक कराडांना सहआरोपी करा अशी मागणी करण्यात आली होती. आज निवेदन ज्यावेळेस सुरू झालं किंवा ज्यावेळेस सभागृह सुरू झालं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये, सुरुवातीपासूनच्या आजच्या कार्यकाळापर्यंत संपूर्ण हा बीडचा विषय आणि परभणीचा विषय टार्गेट केला गेला एकंदरीत. मात्र वाल्मिक कराडांवरती ठोस कारवाई झाली नाही असा देखील विरोधकाकडून आरोप करण्यात येतोय. तुम्ही समाधानी आहेत का? कुणावरती कारवाई झाली पाहिजे? कार्यवाही तर ज्यांना गुन्हा केला त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. वाल्मिकांना असतील किंवा कोणी असेल, दोषी जो आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. CM न जो निर्णय घेतला तो अनुकूल आहे. आणि मसरूळचे जेवढे नागरिक आहेत ज्यांना की वाटतं की हा निर्णय समर्पक घेतलेला आहे CM न, तुम्ही समाधानी नाहीत? समाधानी आहेत? समाधानीच आहे ना. समर्पक निर्णय घेतलाय, जशी पाहिजे तशी चौकशी लावली साहेबांना, ते बी आम्हाला मान्य.